देशभरात बलिप्रतिपदा गोवर्धन पूजा होत आहे साजरी. विक्रम संवत 2082चा प्रारंभ. पती-पत्नीच्या नात्याचा सण मानल्या जाणाऱ्या दिवाळी पाडव्यासाठी राज्यभरात उत्साह. व्हाईट हाऊसमध्येही दिवाळी साजरी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले आभार. भारत आणि अमेरिका जगामध्ये निरंतर आशेचे किरण प्रकाशित करत सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात उभय देश एकत्र राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी. जीएसटी, दर कपात आणि स्वदेशी उत्पादनांना असलेल्या मोठ्या मागणीमुळे यावर्षी दिवाळीत विक्रमी विक्री झाल्याचं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन. रालोआ सरकारच्या गेल्या दशकभरातील प्रयत्नांमुळे भारताचं संरक्षण क्षेत्र अभूतपूर्व उंचीवर. देशांतर्गत संरक्षण उत्पादन विक्रमी 1.5 लाख कोटींवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. जागतिक स्तरावर एकूण वनक्षेत्रात भारतानं प्राप्त केलं 9वं स्थान. वार्षिक वनक्षेत्र वृद्धीमध्ये राखलं 3रं स्थान. देशाच्या नवीकरणीय ऊर्जा क्षमतेत उल्लेखनीय वाढ. 2014च्या तुलनेत 5 पटीनं वाढून नवीकरणीय ऊर्जा क्षमता 197 गिगावॅटवर पोहोचली. माहिती प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू नागपूर आणि अमरावतीच्या दौऱ्यावर. आकाशवाणी, दूरदर्शनसह पत्रसूचना कार्यालय, केंद्रीय संचार ब्युरोच्या कामकाजाचा घेतला आढावा. लद्दाखमधील हिंसाचारानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या उच्चाधिकार समितीनं आज नवी दिल्लीत विविध मुद्द्यांवर लद्दाखच्या नेत्यांशी केली औपचारिक चर्चा. 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला भारतीय लष्करात पदोन्नती. संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवी प्रदान. आणि युक्रेन युद्धबंदी करण्याच्या प्रस्तावावर तात्काळ अंमलबजावणी करण्यास रशियाचा नकार. युक्रेनमधील ऊर्जा सुविधांवर रशियाचा हल्ला.